तयार झाला आहे आपला चमचमीत आणि मसालेदार मटार मसाला. नक्की करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. गुड इव्हनिंग फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवूया रात्रीच्या जेवणासाठी मटार मसाला. मटार मसाला बनवण्यासाठी इकडे मी 2 वाटी मटार मिठाच्या पाण्यात टाकून उकळून घेतलेला आहे. 1 बटाटा मी शिजवून घेतलेला आहे. इकडे आहे कांदा खोबऱ्याचं वाटण 1 चमचा घेतलेला आहे. अर्धा टोमॅटो कट करून घेतला आहे. अर्धा कांदा कट करून घेतला आहे. 5 ते 6 पाकळ्या लसूण आहे. लाल तिखट आहे आणि हे घाटी मसाला आहे. कोथिंबीर आहे. आणखीन आपल्याला फोडणीसाठी मसाले लागणार आहेत. जिरं, मोहरी आणि तेल लागणार आहे. तर आत्ता आपण मटार मसाला बनवायला सुरुवात करूया. इकडे गॅसवरती मी पातेलं ठेवलेलं आहे. आपण 2 चमचे तेल घालूया आणि तेल गरम करून घेऊया. 2.5 चमचे घातलेलं आहे. तेल गरम झालंय. जिरं घालूया, हिंग. आता घालूया कांदा, लसूण घालूया. सगळं हे लालसर तळून घेऊया. कांदा आणि लसूण आहे तो छान लालसर तळून घेऊया. कढीपत्ताही घालूया. कांदा टोमॅटो लाल झाला आहे. आता मी थोडीशी हळद घालते कलरसाठी. आत्ता घालूया टोमॅटो आणि वाटण. हेही आपण छान परतून घेऊया. छोटा अर्धा चमचा मी आलं लसूण पेस्ट घालते. दोन्ही प्रकारचे तिखट हलवून घेऊया. झाकण ठेवून टोमॅटो मऊ करून घेते. आत्ता आपण झाकण काढूया. टोमॅटो मऊ झालाय. हलवून घेऊया. फोडणी खरपूस तळून घ्यायची, म्हणजे आपण खोबरं घातलंय ना, खोबऱ्याचं वाटण ते खरपूस तळून घ्यायचं, म्हणजे भाजीला छान चव लागते. आता वाटण छान तळून झालंय. आपण घालूया शिजवलेला मटार आणि शिजवलेला बटाटा. अलगद हातानं परतवून घेऊया, कारण आपला मटार जास्त शिजलेला आहे आणि बटाटाही शिजलेला आहे. आता आपल्याला शिजवत बसायची गरज नाही, फक्त मसाले छान परतून घ्यायचे आणि उकळी काढायची. आत्ता घालूया थोडंसं अर्धा कप पाणी. गरम मसाला हा मी घरीच बनवलेला संडे स्पेशल मसाला आहे, तो घालूया. चवीपुरतं मीठ घालूया. तुम्हाला हवं तर तुम्ही पाणी घालू शकता. मी मसाला करणार आहे. मसाला म्हणजे फक्त अंगापुरतं पाणी, तर अगदी मी थोडंसं पाणी घालते आणि एक उकळी काढणार आहे. आणि आता वरून घालूया कोथिंबीर आणि छान उकळी काढूया. तयार झाला आहे आपला मटार मसाला. आता हॉटेलसारखी चव येण्यासाठी आपण घालूया अर्धा क्यूब मी बटर घेतलेला आहे. तयार झाला आहे आपला मसालेदार आणि चविष्ट असा मटार मसाला. नक्की बनवा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स.